मागच्या वर्षीचा कापूस सुद्धा शेतकऱ्याच्या घरात साठा करून पडलेला आहे। मागच्या वर्षी 12,000चा कापसाचा भाव 6,000 पर्यंत आलेला आहे। 6,000 पर्यंत शेतकऱ्यांनी कापूस साठा करून ठेवला। या वर्षीचा कापूस आला, सरकार भाव द्यायला तयार नाही। केंद्रातलं सरकार संसदेत सांगतं की शेतकऱ्याला दुपटीनं भाव देऊ, शेतकऱ्याला शेतमालाला भाव देऊ, परंतु या शेतकऱ्यांचा आज या महाराष्ट्रात कापूस घरात पडलेला आहे। खरंय का खोटंय? खरंय का खोटंय? हो का नाही सांगा। आणि म्हणून या शेतकऱ्यांना कापसाला भाव मिळाला पाहिजे, परंतु हे सरकार नुसतं घोषणा करतं। बुलेट ट्रेन साठी 6,000 कोटी रुपये एका मिनिटात मंजूर होतात। मुंबई अहमदाबादला कोणाला जायचं? अहमदाबादवाल्याला येणाऱ्यासाठी इथून पैसे दिले जातात। अजब नाही। अरे आपल्याला रेल्वे लागत नाही, अहमदाबादवाल्याला लागते आणि 6,000 कोटी महाराष्ट्राचं सरकार प्रोव्हिजन करतं, परंतु या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला, कांदा उत्पादक शेतकऱ्याला अनुदान मिळत नाही, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला अनुदान मिळत नाही, सोयाबीन वाल्याला अनुदान मिळत नाही, पीक विमा मिळत नाही। पीक विमा द्यायचं जाहीर केलं तर या महाराष्ट्रातील अनेक जिल्हे घेतले गेले नाही। जो त्या शेतकऱ्याचं त्या जिल्ह्यातलं जे आघाडीचं पीक आहे ते पीक घेतलं नाही, जे पीक त्या जिल्ह्यात कमी अशा पद्धतीनं पीक घेतलं गेलं। आणि म्हणून बांधवांनो, आपल्याला आठवण येते उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारची। या उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार आल्या ज्या सरकारने याच व्यासपीठावर शपथविधी घेतला होता, पहिला निर्णय घेतला होता, या महाराष्ट्रातील 2 लाख शेतकऱ्यांना कर्ज माफी करण्याचा निर्णय घेतला होता। त्याच्या आधी सुद्धा फडणवीस सरकार होतं, त्याने सुद्धा कर्जमाफीचा निर्णय घेतला होता। माझ्याकडे आकडेवारी आहे बांधवांनो, फडणवीस सरकारने 34,000 कोटी वाटप करण्याचा निर्णय घेतला होता। प्रत्यक्ष वाटप केले होते 18,649 कोटी, अजूनही 15,351 कोटी रुपये वाटप करायचे बाकी आहे। त्याच्यावर उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारने निर्णय घेतला होता 20,460 कोटी रुपये वाटपाचा। त्यातले आपल्या माहितीस्तव सांगतो 20,418 कोटी रुपये उद्धवजींच्या सरकारने शेतकऱ्याला वाटप केले होते। हे लक्षात ठेवा। उद्धवजी ठाकरे साहेबांना शेतीतलं काही कळत नाही म्हणताना तुम्ही, या उद्धवजी ठाकरे साहेबांनी 98% शेतकऱ्यांना 2 लाख रुपये एका थंबवर दिले होते, एका थंबवर। आता पीएम किसान येतं, कोणतं काय नमो बिमो काय काय येतं, केवायसी म्हणतात, हे कागद पाठवा ते कागद पाठवा। हे जर पीक विम्याचं जर बघ्या, पंतप्रधान किसान विम्याचं जर बघितलं तर 2021-22 ला या महाराष्ट्रातून 1,08,00,000 शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा, पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळाला होता। आता तो झाला 85 लाख। लाभ वाढत असतो का कमी होत असतो? शेतकऱ्याची संख्या वाढत असते का कमी होत असते? परंतु पंतप्रधान किसान विम्याचा, पंतप्रधान किसान योजनेचा लाभ या महाराष्ट्रामध्ये 26 लाख शेतकऱ्यांना कमी प्रमाणात आलेला आहे। आणि म्हणून बांधवांनो, ही शेतकऱ्याची परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे। आरोग्याची स्थिती काय? सरकार म्हणतं सरकार आपल्या दारी, पण मी म्हणे सरकार मृत्यू पाठवतोय घरोघरी। या आरोग्याची स्थिती बघितली, नांदेडला किती लोक मेले, संभाजीनगरच्या हॉस्पिटलला किती लोक मेले, नागपूर सारख्या हॉस्पिटलमध्ये किती लोक मेले, कळव्या सारख्या हॉस्पिटलमध्ये कित्येक लोक मेले। सरकारला काही देणं घेणं नाही। मृत्यू आपल्या घरी येतोय आणि सरकार जातं आमच्या दारी, पण तो मृत्यू घरोघरी येत असताना या रुग्णांना औषधी मिळत नाही। दाव्या सहित सांगतो, माहिती घेऊन सांगतो, मागच्या वर्षी 2022-2023 ला हाफकिनला 108 कोटीची ऑर्डर दिली होती। या 108 कोटी पैकी आजपर्यंत फक्त 50 कोटी मिळाले। हाफकिननं 1 रुपयाची सुद्धा औषध खरेदी केली नाही। ही